ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अस्वलाच्या हल्ल्यात पार्ले येथील शेतकरी गंभीर जखमी। चंदगड तालुक्यातील पार्ले येथे पुन्हा एकदा वन्य प्राण्यांचा धुमाकूळ दिसून आला आहे। शनिवारी दुपारी गावात शेजारील जंगलात जनावरे चरावयास गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाने जबर हल्ला केला आहे। 75 वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाला असून वन विभागाच्या तातडीच्या कारवाईमुळे त्यांना वेळेत उपचार मिळाले आहेत। शनिवारी 8 नोव्हेंबर रोजी चंदगड तालुक्यातील पार्ले येथील खाचू बाळू कांबळे वय 75 हे जनावरे चरण्यासाठी पार्ले मालकी गट क्रमांक 364 मधील गुरवाच्या मळ्याजवळ गेले होते। दुपारच्या सुमारास अचानक जंगलातून बाहेर आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला। अस्वलाने त्यांच्या उजव्या दंडावर चावा घेत त्यांना गंभीर जखमी केलं। गावकऱ्यांनी तात्काळ आरडाओरडा करून वन विभागाला माहिती दिली। क्षणाचाही विलंब न लावता पाटणे वन परिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। वनक्षेत्रपाल शीतल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल धामनकर, वनरक्षक पार्ले व पाटणे, वनसेवक तसेच वाहन चालक विश्वनाथ नार्वेकर, शुभम बांदेकर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी कांबळे यांना तातडीने वाहनातून ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे दाखल केलं। तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यावर हाताचे हाड फ्रॅक्चर असल्याचं सांगितलं। त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना गडिंग्लज येथील हत्तरकी हॉस्पिटल येथे नेण्यात आलं। आज त्यांच्या दंडावर शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती वनक्षेत्रपाल शीतल पाटील यांनी दिली। या कारवाईत हत्ती हाकारणी टीम, पार्लेचे सर्व सदस्य सक्रियपणे सहभागी झाले। गावकऱ्यांनीही चांगले सहकार्य करत जखमी शेतकऱ्याला वेळेत मदत केली। वन विभागाच्या तत्पर प्रतिसादामुळे एका शेतकऱ्याचा जीव वाचला आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले। सदर घटनेनंतर संपूर्ण पार्ले परिसरात भीतीचं वातावरण आहे, तर वन विभागाकडून हल्लाग्रस्त भागात गस्त वाढवण्यात आली। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।